शेतात सुखोई कोसळलेल्या शेतकऱ्याचे 61 लाखाचे नुकसान। निफाड तालुक्यातील सिरसगाव येथील सुखोई 30 हे लढाऊ विमान कोसळल्याने 3 शेतकऱ्यांचे 61,30,000चे नुकसान झाले आहे। यात द्राक्षबाग, तार कंपाऊंड, 1 लाखाची कोबी, 2.5 लाखांच्या कूपनलिका व विहिरीचे नुकसान झाल्याची नोंद गावचे तलाठी केदार यांनी पंचनाम्यात केली। दरम्यान नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी ठिकठिकाणी भेट देत शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे। सुखोई 30 हे लढाऊ विमान 1 ला सिरसगाव येथील शेतकरी सुखदेव पोपट मोरे, ज्ञानेश्वर नारायण मोरे व लक्ष्मण नारायण मोरे यांच्या शेती गट क्रमांक 26, 133 व 132 मध्ये कोसळले। वैमानिक सुखरूपपणे बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही, परंतु विमानामुळे द्राक्षबागेचे कोबी पिकाचे नुकसान झाले। जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी तात्काळ या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले। तसेच निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले। गावचे तलाठी केदार यांनी घटनेचा पंचनामा केला। यात 0.85 आर क्षेत्रात असलेल्या द्राक्षबागेचे नुकसान झाले। बागेचे अँगल आणि तारा तुटल्याने त्यांचे अंदाजे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। ड्रीपच्या नळ्या जळून गेल्याने अंदाजे नुकसान 1.5 लाख रुपये दिसून येते। पुढील 6 वर्षाच्या द्राक्ष उत्पन्नाचा विचार केला तर 50 लाखांचे उत्पन्न बुडणार आहे। त्यामुळे एकूण नुकसानीचा आकडा 61,30,000वर पोहोचल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली। त्यावर सरपंच रवींद्र सिरसाट, पोलीस पाटील लीला कराटे, मुकुंद मोरे, उमेश मोरे व शंकर मोरे यांच्या सह्या आहेत। निफाड तालुक्यात काही वर्षापूर्वी विमान कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही। आता शिरसगावच्या शेतकऱ्यांना तरी मदत मिळणार का, याविषयी शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 नाशिक।